राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यामध्ये ॲनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली। तसंच मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या स्वच्छता आणि प्रसाधन भत्त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या साप्ताहिक बैठकीत 8 धडाकेबाज निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये नवीन ॲनिमेशन, VFX आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली। त्याचबरोबर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी तसंच विद्यार्थिनींच्या स्वच्छता आणि प्रसाधन भत्त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याच्या निर्णयाबरोबरच अन्य निर्णयांचा समावेश आहे। राज्यातील 116 समित्यांच्या शेतकरी भवन दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आलाय। शिवाय नवीन 79 शेतकरी भवन उभारण्यालाही मंजुरी देण्यात आली। भंडारा ते गडचिरोली या द्रुतगती महामार्गासाठी 931 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे। दरम्यान राज्यात 5000 मेगावॅट क्षमतेचे विद्युत प्रकल्पही विकसित करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे।